दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या अपघाताची चौकशी होण्याच्या मागणीसाठी बारामतीकर नागरिक आज प्रशासकीय भवनसमोर जमलेले आहेत। मोठ्या प्रमाणावरती जे नागरिक आहेत ते प्रशासकीय भवन येथे जमलेले पाहावयास मिळत आहेत। एकंदरीतच 2 दिवसांपूर्वी देखील बारामतीतील सहकारी संस्था असतील यांनी देखील राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल यांना एक पत्र लिहून याची मागणी केली होती की याची चौकशी व्हावी। त्यानंतर बारामतीमधील लोणी बापकर असेल हे देखील काल गावबंदाची हाक दिली होती आणि त्याला देखील मोठा प्रतिसाद मिळाला होता। आज खऱ्या अर्थाने बारामतीमधील सर्व नागरिक आहेत ते प्रशासकीय भवन येथे जमलेले आहेत आणि मुख्यमंत्री अजित पवार यांच्या जे विमान अपघाताची चौकशी आहे ती व्हावी याची मागणी जोर धरत आहे। आणि याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावरती बारामतीमधील जे नागरिक आहेत ते प्रशासकीय भवन येथे जमलेले आहेत आणि काही वेळानंतर हेच नागरिक जे प्रांत अधिकारी आहेत यांना देखील निवेदन देणार आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काका, काय सांगाल? खऱ्या अर्थाने अनेक दिवस उलटले तरी चौकशी होत नाही। मोठ्या प्रमाणात बारामतीत राज्यभरात चौकशीची जोरदार मागणी होत आहे। विमानाची दुर्घटना होऊन त्याच्यामध्ये माननीय अजितदादांचं निधन झालं, त्याला आज 25 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि गेल्या काही दिवसापासून म्हणजे घडलेल्या घटनेपासूनच नागरिकांमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या दुर्घटनेसंदर्भात संशयाचं वातावरण आहे। माननीय आमदार रोहित पवार आणि अन्य अनेक मान्यवरांनी या संदर्भात त्यांच्या ज्या तांत्रिक मुद्द्यावर अत्यंत बारकाईने त्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि ह्या अपघाताची चौकशी व्हावी अशी सर्वजण मागणी करत आहेत। तर ही चौकशी आहे ती अत्यंत निपक्षपातीपणे, पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे व्हावी या सर्व आमच्या बारामतीकरांची अपेक्षा आणि इच्छा आहे। काय आज खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावरती नागरिक जमलेले आहेत, काय मागणी? 20-22 दिवस झाले उलटले तरी कसलाही अहवाल आला? काय झालं, न्यायव्यवस्था खरंच न्याय देणार आहे का नाही आहे हे शंका आमच्या मनात आहे। पण त्या न्यायव्यवस्थेने की ज्या व्यक्तीने आयुष्याची 40 वर्ष सर्वसामान्य जनतेसाठी घालवली, सर्वांना न्याय दिला आणि त्याच व्यक्तीचा मृत्यू जो घातपाती मृत्यू झालेला आहे, जो घातपाती अपघात घडवून आणलेला आहे, त्यासाठी आम्ही एक शासनाकडे सर्वसामान्य बारामतीकर म्हणून एक मागणी करतो आहे की जलद गतीने याचा तपास व्हावा। उच्चस्तरीय जे देशातल्या यंत्रणा आहेत त्यांच्यामार्फत चौकशी व्हावी। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पण एक चौकशीची यंत्रणा सगळ्या राबवाव्यात आणि जे सत्य ते संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणावे एवढीच एक आमची अपेक्षा आहे। की ज्या सत्तापिपासू गिधाडांनी दादांचा असा हा घात केलेला आहे आणि दादांना आमच्यापासून हिरावून घेतलेलं आहे की हे कधी न भरून येणारं दुःख आमच्या वाट्याला गेलेलं आहे, हे कधीच भरून येणार नाही आहे। त्यांना श्रद्धांजली कधी असेल जेव्हा ह्या गोष्टीतलं सत्य समोर येईल तेव्हाच आम्ही बारामतीकर शांत राहील आणि या घटनेचा तपास व्हावा म्हणून सातत्यानं वेगवेगळ्या स्तरामार्फत पाठपुरावा करत असलेले आदरणीय रोहित दादा यांना सुद्धा शासनाने Z+ दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान करावी। कारण की एक दादा आम्ही गमावलेला आहे, दुसरा दादा आम्हाला गमवायचा नाही आहे। आम्हाला आमचं पितृतुल्य व्यक्तिमत्व आम्ही गमावले। पक्षपाती चौकशी व्हावी अशी बारामतीमधील जे नागरिक आहेत हे मागणी करताना दिसत आहेत। अगदी 20 ते 22 झाली कसल्याही स्वरूपाचा अहवाल किंवा चौकशी आलेली नाही। आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी आहेत, महिला आहेत, काय सांगाल? खऱ्या अर्थाने 20-22 दिवस उलटले तरी कसल्याही प्रकारचा अहवाल आलेला नाही, काय मागणी आज प्रशासकीय भवन? नक्कीच ही झालेली घटना सर्वांना चटका लावून गेलेली आहे आणि प्रसारमाध्यम आणि समाज माध्यमातून बरेच चर्चा होती आहे। आपल्या लाडक्या नेतृत्वाचा असा दुर्दैवी अंत होणं कुणीही विचार केला नव्हता आणि मग नक्की ह्या सगळ्या अपघाताच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी व्हावी अशी आमच्या सर्वांची मागणी आहे। त्यासाठी आम्ही आता सध्या इथं प्रांत ऑफिस इथं उपस्थित आहोत। आम्ही आता सर्वजण मागणी करणार आहोत आणि लवकरात लवकर म्हणजे 28 तारखेला जवळजवळ आता 1 महिना होणार आहे, त्याच्या आतमध्ये दादांच्या सर्व अपघाताशी व्यवस्थित कारण सगळ्याच समोर आलं पाहिजे। हा विमान अपघात कसा झाला ह्याची माहिती सर्वांना कळली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे। काय आज जमलेले आहात, पण पुढील दिशा काय असणार? पुढील दिशा म्हणजे 1 महिना झालं उलटला तरी पण अजून कुठलीच सखोल चौकशी नाही। नेत्याची काय अपघात की घात हे याची चौकशी व्हावी ह्यासाठी आम्ही इथं सगळेजण जमा झालेलो आहोत। काय वाटते ताई? आमच्या दादांना न्याय मिळाला पाहिजे हेच आम्हाला सगळं वाटतंय बारामतीकरांना। नक्कीच हे बारामतीमधील नागरिक आहेत। प्रशासकीय भवन येथे मोठ्या प्रमाणात जे बारामतीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील आणि नागरिक असतील हे देखील मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि जी चौकशी आहे याचा अहवाल लवकरात लवकर मिळावा आणि निपक्षपाती चौकशी व्हावी यासाठी हे नागरिक जमलेले आहेत आणि थोड्याच वेळात हे नागरिक प्रांत अधिकारी आहेत यांना या मागणीचं निवेदन देणार आहेत। कॅमेरा पर्सन रोहित सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.